आसीन मन माझे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाची उद्धरती तयाची सकळ कुळे इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाची उद्धरती तयाची सकळ कुळे सेनामणी त्याचे धन्य झाले जिने सेनामणी त्याचे धन्य झाले जिने ज्ञानदेवे दर्शने मुक्त होती या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाची उद्धरती तयाची सकळ कुळे विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल द्रव वसु दशरथ अजीर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रव वसु दशरथ जीर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देवकी नाई कृपा करो गुरु देवकी नाई मंगल भवन मंगल हारी द्रव वसु दशरथ अजीर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रव वसु दशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हरे राम सिया राम जय जय राम टाळ वाजवा राम सिया राम जय जय राम उचला टाळ हा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आता बंधू श्रोतेजन, जे अखंड सावधान, जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी. आता बंधू श्री संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी. नरदेह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थाचे गेले. नाना अघाते मृत्यू पंथी. धन्य महाराज, धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्यनाम घेती वाचे, उद्धरती तयाचे सकळ कुळे. उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी सेना महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा ज्ञानोबाऱ्यांच्या विषयी काही विशेषता सांगून ज्ञानोबाऱ्यांना धन्यता देणारा अभंग या सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेसाठी उपस्थित असणारी सगळी गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळं प्राप्त झाला ते आपले सगळ्यांचे श्रीगुरु रामदास महाराज यांच्या आग्रहाच्या, आवडीच्या, आमंत्रणानं प्राप्त झालेली सेवा, त्यांच्याकडून, त्यांच्या चिरंजीवाकडून आदी आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी प्राप्त झालेली सेवा, त्यानिमित्तानं संकल्पित वेळेमध्ये संत सेना महाराजांच्या अभंगावर सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं. जेवढा काही वेळ माझ्याकडं प्राप्त आहे, शक्य होईल तेवढं इथं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फक्त एक सगळ्यांना विनंती, अगदी अर्धा पाऊण तास आपल्याला ही सेवा करायची आहे. उघड्या कानानं अगदी ध्यान देऊन आपण ही सेवा ऐकावी एवढी सगळ्यांना विनंती आहे. विठ्ठल आपण सगळीजण या आळंदीच्या यात्रेसाठी आपल्या ठिकाणाहून आपल्या श्री गुरुनं दाखवलेल्या वाटेने आपण चालत आलेले आहात. ही सगळी मंडळी आपण चालत आलेली आहात. श्री गुरुनं दाखवलेली जी वाट आहे, ज्ञानोबाऱ्यांच्या दर्शनासाठी जो आपल्याला घालून दिलेला पंथ आहे, त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने आपण सगळेजण इथं चालत आलेली मंडळी आहात. ऐका, प्रत्येक माणूस कोणाच्या ना कोणाचा तरी मागं चालतच असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुकरण आहे, पण आपण कोणाचं अनुकरण करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी याला काही मर्यादा आहे. घरातील लहान लेकरं अनुकरण करतात घरातल्या वडीलधाऱ्या माणसाकडे, आपल्या जीवनाची वाटचाल करतात. शाळेतली विद्यार्थी गुरुजीकडे पाहतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतात. बरोबर आहे ना? कार्यकर्ते नेत्याकडे पाहतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतात. आणि हे सगळं जग संतांकडे पाहत आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुकरण आहेच, फक्त अनुकरण कोणाचं करावं याला काही मर्यादा आहे. घरातली लहान लेकरं वडीलधाऱ्या माणसाकडे पाहतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. लेकरांसाठीचं शास्त्र, ग्रंथ, पुराण, काय संतांनी सांगितलंय, काय ग्रंथांनी सांगितलंय, आपण असं चाललं पाहिजे, असं बोललं पाहिजे, काही घेणं देणं नाही त्या लेकरांना. लेकरांसाठीचा धर्म म्हणजे घरातली वडीलधारी माणसं जसं वागतात तोच धर्म त्या लेकरांसाठीचा असतो. बाहेर गावात जर लेकरं शिव्या दिलेली जर आपल्याला दिसली तर याच्यातून आपण हे निदर्शनास घ्यावं, याच्या घरात जे शिक्षण मिळतं हे बाहेर प्रॅक्टिकल करायला, त्याचं प्रॅक्टिकल चालू आहे बाहेर. म्हणजे घरातल्या लेकरांसाठी त्याची घरातली वडीलधारी माणसं जे वागतात तोच त्याच्यासाठीचा धर्म आहे. अनुकरण प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण आपण अनुकरण कोणाचं करावं आणि कोणाचं करू नये याला काही मर्यादा आहे. आपलं जर अनुकरण चुकलं तर आपलं पतन झाल्याशिवाय राहत नाही. पतन झाल्याशिवाय राहत नाही. बाळ क्रीडेतलं एक प्रमाण आहे बघा, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे आणि मग तया मागे त्यांचे तेचे हाल. स्वतःच्या मनाला वाटेल असं धावणाऱ्याच्या मागं माणसानं जात जाऊ नये. मनाला वाटेल स्वैर धावणाऱ्याच्या मागं जात जाऊ नये. बरं, मनाला वाटेल असं धावणाऱ्याच्या मागं गेल्यानंतर त्याचा परिणाम मागच्यांना काय प्राप्त होणार आहे? जो स्वतःलाच काही प्राप्त झालेला नसतो. मनोमार्गे गेला तो तेथीच मुकला. किंवा नाथ महाराज म्हणतात का नाही, स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही. जो माणूस, एक सांगतो तुम्हाला, माणसानं मनानं परमार्थात यावं, पण परमार्थात आल्यावर मनाचा परमार्थ नसावा. तो संतांनी, ग्रंथांनी आणि भगवंतांनी सांगितल्यासारखा असावा. तसं आपण आळंदीची वाट धरलेली आहे, पण आपला पंथ चुकला नाही. आपण श्री गुरुनं दाखवलेल्या वाटेनं आपण ज्ञानोबारांपर्यंत आलात.
आणि या ज्ञानोबारांची नित्यसेवा आपल्याकडून या उत्सवामध्ये घडत आहे. ज्ञानोबारांची जी ही यात्रा आहे, ज्ञानोबारांचं जी आपल्याला दाखवलेली ही संतांनी आपल्याला जी वारी आहे ती वारकऱ्यांसाठीची अग्रगण्य आहे. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. आपल्यासाठी ही दाखवलेली वारी म्हणजे अग्रगण्य वारकऱ्यांना. पंढरपूरची आषाढी कार्तिकी आणि वद्य कार्तिकी वारी ज्ञानोबारांकडे वारकऱ्यांना आलंच पाहिजे, नियम आहे वारकऱ्यांचा. पण या वारीसाठी वारकऱ्यानं कधी यावं आणि इथून कधी परत आपल्या घरी जावं याला काही मर्यादा आहे. या कार्तिकी ज्ञानोबारांच्या वारीसाठी वारकऱ्यानं कधी यावं याला नियम आहे. मग नेमिलिया तिथी, मग नेमिलिया तिथी, मग नेमिलिया तिथी, मग नेमिलिया तिथी. अष्टमी कृष्ण समरथी, अष्टमी कृष्ण समरथी, अष्टमी कृष्ण समरथी, अष्टमी कृष्ण समरथी. कीर्तन केली या यथार्थे ब्रह्मलोक पाविजे, ब्रह्मलोक पाविजे, ब्रह्मलोक पाविजे. हे कीर्तन केली यथार्थी ब्रह्मलोक पावेल, ब्रह्मलोक पावेल, ब्रह्मलोक पावेल. ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाची सुरुवात अष्टमी पासून. मग नेमिलिया तिथी, अष्टमी कृष्ण समर्थी, कीर्तन केली या यथारथे ब्रह्मलोक पाविजे. नियम घालून दिलाय वारकऱ्यांसाठी. नामदेवराज सांगतात अष्टमीला वारकऱ्यांना आलं पाहिजे. मग नेमिलिया तिथी, अष्टमी कृष्ण समर्थी. काय करावं अष्टमीला येऊन? कीर्तन केली या यथारथी. इथं यावं अष्टमीला कीर्तन करावं. पण ती कीर्तन कसं असावं? नामदेवराज सांगतात कीर्तन केली या यथारथी. यथार्थ कीर्तन करावं. यथार्थ म्हणजे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, ग्रंथामध्ये ज्ञानोबारांचं जसं वर्णन आलंय तसंच इथं सांगावं. इथं आल्यावर सासू सुनाच्या गोष्टी दाढी विणीच्या गाठी सांगत बसायचं नाही. इथं आल्यावर ज्ञानोबारांचं शास्त्रानं, पुराणानं वर्णन केलंय तसं करावं. कीर्तन केली या यथार्थी. काय होईल? ब्रह्मलोक पाविजे. फलश्रुती आहे महाराज. अष्टमीला येणं घडत नाही. प्रपंच मोठा आहे आपला, त्याच्यातून वेळ काढणं कठीण आहे. अष्टमीला जमत नाही, जाऊ द्या. अष्टमीला येणं घडलं नाही. वारकऱ्यानं कमीत कमी नवमीला यावं. नवमीला आल्यानंतर फलश्रुती काय? आल्यावर करायचं काय? नामदेवराज सांगतात नवमी गजर कथेचा. नवमीला आलं की गजर करायचा. गजर कथेचा. आळंदीतल्या पोरांसाठी गजर म्हणजे वेगळा शब्द आहे. इथं आलं की नवमीला गजर करायचा, तो कथेचा. नवमी गजर कथेचा, तोची वैष्णव साचा. नामदेवराय म्हणले जो नवमीला आला तोची वैष्णव साचा, तो वारकरी खरा आहे. वैष्णव निका संभ्रम असा. नवमीला आलं की गजर करावा, तोचे वैष्णव साचा. तो चतुर्भुज होईल वाचा वदोनिया गेले. काय होईल? नवमीला आल्यानंतर कथा केली, गजर केला भगवंताच्या नामाचा. काय होईल? महाराज म्हणले चतुर्भुज होईल वाचा. चतुर्भुज 4 हात होती, 2 हाताची. चतुर्भुज होईल वाचा व दुनिया गेले. ही वाचा शास्त्रामध्ये, पुराणामध्ये अग्रगण्य आहे, प्रसिद्ध आहे. महाराज नवमीला येणंही जमत नाही. प्रपंच मोठा आपला घडत नाही, ते शक्य नाही. कारण समाधी सोहळा पुढे लांब राहिलेला असतो. नवमीला येणं जमत नाही, जाऊ द्या. नवमीला जमलं नाही, वारकऱ्यानं दशमीला यावं. सहज हे दशमी, दिंडी जागरण आश्रमी. दशमीला यावं, सहज यावं. इथं आल्यावर काय करावं? दशमी दिवशी दिंडी काढावी, प्रदक्षिणा करावी दिंडी काढून. बर. जागरण आश्रमी, दशमीच्या दिवशी जागर करावा. फलश्रुती पुढं, तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करीताची. जागर करावं, कीर्तन करावं. फलश्रुती, तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करीताची. दशमीची फलश्रुती. महाराज दशमीला येणं घडत नाही, जाऊ द्या. दशमीला जमलं नाही, कमीत कमी वारकऱ्यानं एकादशीला तरी इथं या. एकादशीला यावं का? कशासाठी? इथं आल्यावर करावं काय? फलश्रुती काय? एकादशीची फलश्रुती इतर तिथीपेक्षा लई वेगळी. इतर एकादशीचं फळ वेगळं आणि आजच्या एकादशीचं फळ वेगळं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. इतर
एकादशीचं महत्व वेगळं आहे आणि ज्ञानोबरांच्या कार्तिकी एकादशीचं फळ मात्र वेगळं आहे. आजच्या एकादशीची फलश्रुती काय काय या एकादशीचं महत्व आहे. एकादशी श्रेष्ठ गाडी नामस्मरणे कोटी याग जोडी एक एक घडी युगा येवडी एवढे सामर्थ्य येचे. हे एकादशीचं फळ आहे. आजची एकादशी कशी आहे. एक एक घडी युगा येवडी एवढे सामर्थ्य येचे. एक घडीभर इथं केलेली साधना आजच्या एकादशीत आज घडीभर केलेली साधना आणि युगभर केलेली साधना सारखं फळ आहे. घडीभर साधना करा. संस्थेमध्ये भोसरीकर माऊली होते आणि कार्तिकी एकादशीला सगळी वारकरी आळंदीला आली की आळंदीला आल्यानंतर कसं असतं पुढचे 2-4 महिने आपल्याकडे सप्ते सुरू होत असतात. सप्ते चालू होतात की नाही. पुढे उन्हाळ्या काळातले सप्ते सुरू होतात. कार्तिकीला काही मंडळी आळंदीत आली की इथं महाराज मंडळीची गाठी भेटी घेतात आणि गाठी भेटी नुसत्या घेत नाहीत तारका घेतात. लवकर भेटतात. 4-5 महिन्याचा कालावधी असतो 2-4 महिन्याचा कालावधी तारका मिळतात. सगळी इथं आल्यावर मिळतात. म्हणून महाराज मंडळीच्या भेटी गाठी वारकरी मंडळी घेत असतात. पण एकादशीच्या दिवशी भोसरीकर माऊली बाथरूम पशी आपलं घोंगडं टाकायचे तिथं जप करत बसायचे. कारण लोकांना वेळ दिला तर आजच्या प्राप्त झालेल्या तिथीला जे प्राप्त करून घेतलं पाहिजे जे पुण्य मिळवलं पाहिजे त्याच्यापासून मी लांब जाईल. ते बाथरूम पशी घोंगडं टाकून जप करत बसायचे. का तर महाराज लोकायला बघायला लोक काय बाथरूम पशी जातील टॉयलेट पशी जातील का हो. ते क्वाटवर पलंगावर गादीवर जातील. बाथरूम कडे जायचे नाही. मी कशासाठी बोलतोय. इथं घडीभर केलेली साधना युगभर केलेल्या साधनेचं पुण्य घेऊन आपल्या पदरात पडत असते. एक एक घडी युगा येवडी एवढे सामर्थ्य येचे. बर एकादशीला येणं जमत नाही. महाराज 2 दिवसावर समाधी सोहळा आलाय एकादशीला कशाला यावं. मग जाऊ द्या. एकादशीला जमलं नाही कमीत कमी वारकऱ्यानं द्वादशीला यावं. द्वादशीला यावं का इथं आल्यावर करावं काय त्याची फलश्रुती काय ऐका. द्वादशीला यावं. द्वादशी उत्तम थोर. द्वादशी उत्तम थोर. इथं आल्यावर द्वादशी उत्तम आहे थोर आहे. करावं काय करावी दिंडी पताका जागर. हे मगा जशी होते ना तसंच करावं इथं. किंवा असं सांगता येईल द्वादशी उत्तम थोर आल्हादी कीर्तन करावं आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी. आल्हादी कीर्तन म्हणजे एकादशी निर्जला असावी आणि एकादशी निर्जला जर घडली तर द्वादशीचं कीर्तन कसं आल्हादी म्हणजे लई आरडाओरडा न करता करावं. आरडाओरडा न करता द्वादशीचं कीर्तन असावं. एकादशी निर्जला केल्याचा परिणाम. द्वादशी दिवशी लई करता करायचं नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज दमाना बोला म्हणतात तुकाराम महाराज. सावकाश बोललं पाहिजे. त्याची फलश्रुती काय. तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची. जाऊ द्या. जी मागची फलश्रुती तीच पुढे दिसल्यामुळं नको महाराज. बरं जाऊ द्या. द्वादशीला जमलं नाही कमीत कमी त्रयोदशीला ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाला इथं हजर राहावं. त्रयोदशी उत्तम थोर उत्तम आहे. त्रयोदशीला आलं की इथं ज्ञानोबारांच्या गुलालाच्या कीर्तनाला हजर राहत जावं. ज्ञानोबारांचा गुलाल आपण करतो म्हणजे दुपारी 12 वाजता करतो ना. कसं करतो आपण 12लाच करतात ना इकडं. दुपारी 12ला गुलाल संस्थानच 12ला करतंय त्याच्यामुळे बाकीची मंडळी 12ला करतात. पण ज्ञानोबारांचा समाधी काळ नामदेवराय म्हणले कधी आहे. पताकाची छाया दुनावली फार. पताका धरल्यानंतर त्या पताकाची छाया ज्यावेळेस दुप्पट होत असते तो समाधीचा काळ आहे. आणि दुप्पट काळ दुपारी 12 वाजता होत नाही. पताका जर उन्हात भर 12 वाजता धरली तर त्याची छाया जशाच तशी खाली पडलेली असते. दुप्पट छाया दिवस मावळाला होते. ज्ञानोबारांचा समाधी काळ दिवस मावळाला आहे. म्हणून वक्ते बाबांचा जो समाधी उत्सवाची कीर्तन आहे ते दिवस मावळाला घाटावर होतात. दिवस मावळाला. ज्ञानोबारांच्या त्या उत्सवाला हजर राहावं जमत नाही महाराज. पण जाऊ द्या. या कोणत्याच तिथीला येणं घडलं नाही. वारकऱ्यानं कमीत कमी चतुर्दशीला तरी तर हजर राहावं म्हणजे अमावस्येला हजर राहावं. नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी अमावस्येला यावं. इथं आल्यावर फलश्रुती काय. अमावस्ये दिवशी केला गोपाल काला. अमावस्ये दिवशी केला गोपाळ काला. अमावस्ये दिवशी केला गोपाल काला. अमावस्ये दिवशी केला गोपाळ. मग वैष्णवाला लाभ मोठा. मग विश्रवाला लाभ मोठा. मग विश्रवाला लाभ मोठा. अमावस्ये दिवशी केला गोपाल काला मग वैष्णवाला लाभ मोठा. लाभ मोठा म्हणजे काय. काल्याच्या कीर्तनाला माणूस आला
की 7 दिवस नाही आल्याला सुद्धा पुण्य मिळत असतं. जसं आपण सप्ते करतो, सप्त्यात काही माणसं 7 दिवस येत नाहीत, पण काल्याला मात्र आलेली असतात. का तर काल्याचं कीर्तन म्हणजे साधं कीर्तन नसतं. काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन असतं. पगाराचं म्हणजे वारकऱ्यासाठीच नाही, ते प्रसादाचं कीर्तन आहे म्हणून पगाराचं कीर्तन. त्या दिवशी पगार वाटप होत असते. 7 दिवस ज्यानं सेवा केली त्याला त्या सेवेचा मोबदला काल्यानं प्रसादानं प्राप्त होत असतो. मग जे सेवेला आले नाहीत त्याला सुद्धा तो प्रसाद प्राप्त होतो. कसं काय? तुकाराम महाराज म्हणतात का नाही, वैष्णवनिका संभ्र. निक्या वैष्णवात वारकरी बसला किंवा तुम्ही आम्ही बसलो तर संभ्रमामध्ये आपल्याला काळा मिळत असतो. म्हणून काल्याला हजर, त्याची फलश्रुती खूप वेगळी. ऐका, इतर काल्याचं महत्व वेगळं आहे, इतर कीर्तनाचं महत्व वेगळं आहे आणि काल्याच्या कीर्तनाचं महत्व वेगळं आहे. काल्याच्या कीर्तनाचा जो प्रसाद आहे त्याचं महत्व लई अलौकिक आहे, अलौकिक महत्व आहे. कारण काल्याचा मिळणारा जो प्रसाद आहे तो कोणाच्याही हातानं प्राप्त होतो असं नाही, दोघांकडून प्राप्त होत असतो. एक काला संतांकडून प्राप्त होतो आणि दुसरं पाहायला गेलं तर काला देवाकडून प्राप्त होतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. देवाकडून काला, संतांकडून काला म्हणाल तर ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एकच टाळी झाली, हा ज्ञानोबा तुकाराम झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी, भागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. पंढरी कमलधारी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काल्याचा प्रसाद एक देवाकडून, दुसरं पाहायला गेलं तर संतांकडून. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळ अशी लाया पटी. म्हणून काल्याच्या कीर्तनाचं, चतुर्दशीच्या कीर्तनाचं महत्व अलौकिक आहे. म्हणून नामदेवरांचा अट्टहास आहे, काल्याला तरी या. हा विधी आहे. याच विधीमध्ये, याच कालावधीमध्ये आपण हा उत्सव करत आहात. आणि या चालू असलेल्या उत्सवातील आजची एकादशीची सेवा माझ्याकडं प्राप्त झालेली आहे. आणि आजच्या अभंगातून सेना महाराज ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीत काही विशेषता सांगून ज्ञानोबाऱ्यांना दंडवत घालतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य महाराज अलकापूर वासी, धन्य महाराज अलकापूर वासी. महाराज अलंकापुरवासी, दत्त महाराज
हे साष्टांग तयाची नमन माझे साष्टांग तयासी नमन माझे साष्टांग तयाची नमन माझे साष्टांग तयासी नमन माझे या ज्ञानदेवाचे नित्य हा नाम घेती वाचे हा या ज्ञानदेवाचे नित्य हा नाम घेती वाचे या ज्ञानदेवाचे या ज्ञानदेवाचे नाम घेता ज्ञानोबरांच्या बाबतीत सेना महाराजांनी धन्यता दिली आणि धन्यता देऊन दंडवत घालतात. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे. ऐका, ज्ञानोबरांना सेना महाराजांनी धन्यता दिली. या जगामध्ये काही लोकांचं जीवन धन्य आहे आणि काही लोकांचं जीवन शून्य आहे. कोणाचं जीवन शून्य आहे आणि कोणाचं जीवन धन्य आहे? कोणाचं जीवन शून्य आणि कोणाचं धन्य? ऐका, त्याचं उत्तर असं आहे, धन्य जीवन हे साधू संतांचं आणि शून्य जीवन हे तुम्हा जीवाचं. कोणत्या कारणानं आमचं जीवन शून्य ठरलं आणि कोणत्या कारणानं संतांचं जीवन हे धन्य ठरलं? याला काही कार्य आहे का? कोणत्या कारणाने हे ठरलेलं आहे? तेवढी कार्यमीमांसा पाहून पुढे चलो. ऐका, तुमचं आमचं जीवन शून्य ठरलं, याला काय कारण? नाथ महाराजांनी भागवतातून सांगितलं कोणाचं जीवन शून्य आहे. स्वशरीरे भोग नाही जाण या लागी इहलोक शून्य नाही. स्वधर्म पंचकर्म तेने परलोक शून्य झाला. काही लोक इथंही शून्य जीवन जगतात आणि इथून निघून गेले म्हणजे मरून गेले तरी तिथं परलोकामध्ये सुद्धा शून्य जीवन जगतात. कोणती माणसं? इथं असताना काही लोकांचं जीवन शून्य आहे. कोणाचं? नाथ महाराज सांगतात, स्वशरीरी भोग नाही जाण. भोग प्राप्त असून सुद्धा काही लोकांनी भोगले नाहीत. भोगले नाहीत म्हणजे वैराग्य आहे म्हणून नाही, कंजूसपणा आहे म्हणून. कंजूसपणा म्हणजे माहिती आहे की तुम्हाला? कदरयू, संस्कृतात त्याला कदरयू म्हणतात. चिंगूस, मक्खी चूस. अजून काही सांगता येईल का? चिंगट, चेंगट म्हणतात आमच्याकडे. वैराग्य आहे म्हणून सगळं त्यागले असं नाही, भोगले नाही तसं नाही, चिंगूस आहेत म्हणून. लई लोक चिंगूस जगामध्ये पाहायला गेल्यावर लई. एवढी चिंगूस, माझ्या ओळखीचा एक मास्तर होता. मास्तर, चांगली पगार होती त्याला. तरणी बाण 2 पोरं होती, एक 11वीला आणि एक 12वीला. तरणी बाण पोरं, दुहेरी हाडाची पोरं, अशी धष्टपुष्ट पोरं. एक 11वी मध्ये शिकत होता आणि एक 12वी मध्ये शिकत होता. पण गड्यानं आपल्या त्या एवढ्या मोठ्या झालेल्या लेकराला जीवनात एकदाही फुल पॅन्ट शिवली नाही. एकदाही फुल पॅन्ट शिवली. मी म्हणायचो, बाबा कशासाठी असं? ऑनलाईन जमाना झालाय, अजून तुमची पोर हाफ पॅन्टीवर. तो शिक्षक मला म्हणला, इकडे बघा. तो शिक्षक मला म्हणला, कशाला एवढा खर्च? कशाला एवढा खर्च? मी म्हणलं, मग कशाला एवढा तर खर्च? तसं सोडून द्या, आम्ही समजून नागा आखाड्याचे साधू आले. लई माणसं चेंगट महाराज. एकाला बळ पंगत गळ्यात घातली, एकाच्या बळ. अपेक्षा नाही, इच्छा नाही, पण बळानं पंगत एकाच्या गळ्यात घातली. पंक्तीला वारकरी जेवायला बसली त्याच्या घरी जाऊन, आणि वारकरी जेवायला बसले की वारकऱ्याने आचमन करून आता तो घास घेणार. तेवढ्यात एक वारकरी म्हणला, ए तूप आणा तूप. वारकऱ्याची पंगत तूप वाढल्याशिवाय पूर्ण नाही. तूप आणा. हे बघा, आता अगोदरच बळानं पंगत घातलेली आणि त्याच्यात तूप आणा. आप्पाट चिंगूस माणूस त्या घरचा आणि त्याच्यात बळानं पंगत घेतलेली. तूप वाडा म्हणू लागलेले. नावीला झाला, वारकरी जेवत नाहीत, वाढू वाटत नाही, चिंगूस माणूस आहे, पण करावं काय? बायको त्याची घरात गेली. बायकोनं तुपाचा डब्बा घेतला. आता बायकोच त्याची म्हणल्यावर गुण तर लागलाच असेल की, एवढ्या वर्ष नांदलाय म्हणल्यावर. बायको म्हणली, आता तूप वाढायचे तर पडलेच पदार्थ, करावं काय? बायकोनं डब्बा हातात घेतला, पण वाढायला चमचा घेतला नाही, दाबण घेतलं. तुम्हाला दाबण माहितीये का? हो, दाबणच म्हणतात का तुमच्याकडे? दाबण घेतलं.
डब्बा हातात घ्यायचा आणि दाबणावनं ते डब्यात ते दाबण घालायचं आणि दाबण घातलं की त्याचा एक थेंब पडू लागला की तो भातावर धरायचा. प्रत्येकाच्या भातावर एक 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 थेंब वाढू लागला. गड्यानं बाहेरून बघितलं, तिच्या मालकानं पळतच मध्ये आला. ए थांब थांब थांब, एवढी उधळपट्टी, एवढी उधळपट्टी. ती म्हणली मला कळत नाही का तुमचीच बायको आहे मी, चमच्यानं वाढत नाही दाबणानं वाढते. ती मला नाही तर काय म्हणली, किती उधळपट्टी झाली दाबणानं सुद्धा वाढून. थांब, एक काम कर, चुलीतला इस्तवाचा केंडा घेऊन ये. इस्तू माहितीये ना, विस्तव, विस्तू आण. तिने एका प्लेटात विस्तू आणला. नवऱ्यानं तुपाच्या डब्यात दाबण बुडवलं, एक थेंब त्या इस्तवावर टाकला, धूर निघू लागला. त्यानं सगळ्या पंक्तीत तो धूर फिरवला. चला वासावर चला, उठा चला. एवढी काही माणसं चिंगूस. आळंदी तर अन्नदानाला लई महत्व आहे. जे का अन्नदान करीते ते पाविते वैकुंठ राज्य. इथं आल्यावर वारकऱ्यांना अन्नदान करावं, पंगत घालावी. किती लोकांच्या पंक्ती आहेत इथं? पंक्तीवाले हातवरी करा हो. आळंदीत पंक्ती कोणाकोणाची आहेत? जाऊ द्या, जेवणारे हातवरी करा हो. हे कसं झालं माहितीये का? इथं आल्यावर पंगत घातलीच पाहिजे. आणि नाही जर घालत असेल तर माणूस काय उपयोग आहे? म्हणजे विदर्भात जावं आणि मांडा नाही खावा, काय उपयोग आहे? कोकणात जावं भात नाही खावा, काय उपयोग आहे? महाराष्ट्रात यावं शिवी नाही खावा, आपलं आमटी नाही खावी, काय उपयोगाचं आहे? ते घडलं पाहिजे ना. तसं इथं आल्यावर अन्नदान घडावं वारकऱ्या. जरी आपली पंगत नसली, आपण एखाद्या किराणा दुकानात जा, 2 किलो तांदूळ घ्या आणि जिथं अन्न शिजू लागलंय पंगत तिथं नेऊन द्या आणि आमच्या नावचं एवढं शिजवा म्हणा. इथं अन्नदान केल्याचं महत्व अलौकिक आहे. लई माणसं चिंगूस घडत नाही, लोकांच्या घडत नाही. नवरा बायको दोघं पंढरपूरकडे निघाले. पंढरपूरकड गावाकडून निघाल्यानंतर बायकोला लागली तहान. एसटीचा प्रवास करत होते. एसटीचा प्रवास करत असताना बायकोला तहान लागली. पण नवऱ्याला सांगू लागली मला तहान लागले, पाणी बॉटल घ्या. आता कोणत्या स्टेशनला जर गाडी थांबली तर पाणी बॉटल घ्या. नवरा लई चिंगूस. नवऱ्यानं ते स्टेशन ढकललं, पुढच्या याला घेऊ म्हणायचं. पण पुढचंही स्टेशन आलं तर नवऱ्यानं काही बाटली घेऊन द्यायची. हिनं तहानेनं व्याकुळ झाली, सुचत नाही आता काय करावं कळत नाही. पण नवरा काही बाटली घेऊन देत नाही पाणी प्यायला. काय करावं कळेना. शेजारी कोणाकडे बाटली नाही. खूप काळ वेळ मध्ये गेला आणि वेळ गेल्यानंतर नवऱ्याला म्हणू लागले अहो फक्त पाणी तर मागते तुम्हाला, तुम्हाला तेवढेही जड जाते का द्यायला? नवरा सांगितला दम काढ जरा. आता पुढं जिथं गाडी थांबल ना तिथं बासुंदी मिळते. तिथं बासुंदी मिळाली ना, बासुंदीच खाऊ, पाण्याच काय धरून बसलीस असं म्हणल्या बायको खुश झाली. बघा बायको म्हणली काय माझ्यावर प्रेम आहे तुमचं, नुसतं पाणी मागितलं मी तुम्हाला तर तुम्ही म्हणता बासुंदी खाऊ. तुम्ही बासुंदीचं जसं नाव काढलं ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं हो. नवरा मला जे पाणी सुटले का नाही तीच पेन गबस मला. एवढी माणसं चिंगूस आहेत काय? ती माणसं भोगत नाहीत म्हणजे वैराग्य म्हणून नाही, चिंगूस आहेत म्हणून. ती माणसं भोगली नाहीत म्हणून. इहलोकी शून्य. इथं दान धर्म न केल्याचा परिणाम तेने परलोक शून्य झाला. ती माणसं परलोकात गेली तरी त्यांचं जीवन शून्य आहे. बर, अजून कोणाचं जीवन शून्य आहे? जी माणसं परमार्थही करू पाहतात आणि संसारही करू पाहतात. दोन्ही थडीवर हात ठेवून दोन्ही साधाला जी माणसं पाहतात ती माणसं शून्य जीवन जगतात. शून्य जीवन जगतात. नाथ महाराजांचं म्हणणं आहे. नाथ महाराज सांगतात की नाही, जी माणसं दोन्ही करू पाहतात त्याच्या हाताला काही लागत नाही, काही लागत नाही. देवना संसार दोन्ही शून्य, दोन्ही शून्य. देवना संसार दोन्ही शून्य, दोन्ही शून्य. देवना संसार दोन्ही शून्य, दोन्ही शून्य. देवना संसार दोन्ही शून्य. एका जनार्दनी वाया गेले सर्व, एका जनार्दनी वाया गेले सर्व. एका जनार्दनी वाया गेले सर्व. एका जनार्दनी वाया गेले सर्व. देवना संसार दोन्ही शून्य, देवना संसार दोन्ही शून्य. देवना संसार दोन्ही शून्य.
दोन्ही शून्य देवना संसार दोन्ही शून्य दोन्ही शून्य देवना संसार दोन्ही शून्य दोन्ही शून्य देवना संसार दोन्ही शून्य एका जनार्दनी वाया गेले सर्व देवना संसार दोन्ही शून्य. काही लोकांना संसारही करावा वाटतो आणि तसाच परमार्थही करावा वाटतो. नाथ महाराज म्हणतात साधता येत नाही. कुणीकडे तरी एकीकडे कल जास्त ठेवला पाहिजे वारकऱ्यानं तर ते साधता येणं शक्य आहे. लक्षात ठेवा, आपण परमार्थ करणारी सगळी मंडळी आहात. पण परमार्थ करत असताना आपल्याला परमार्थही तेवढ्या नेटानं चालत नाही. बरं, आपला परमार्थ लई नेटानं जमत नाही म्हणून सोडा, आपला संसार तरी लई नेटानं चालू आहे का बघा बरं. संसार तरी नेटानं चालू लागलाय का आपला. तुम्हाला करडी माहितीये का. करडी करडी माहितीये तुम्हाला. बोला की. आमच्याकडे करडी उग होय नाही तर सांगा. करडी एक प्रकार आहे धान्यातला. ते आमच्याकडे पेरला जातो. पेरल्यानंतर काय करतात, त्या करडीचं तेल होत असतं. हो, गण्यात घातलं की त्याचं तेल होतं. करडी पेरतात आणि करडी पेरली मग त्याची काही दिवसानं ते पीक आल्यानंतर त्याची रास, ते वाळल्यानंतर रास होते. रास झाल्यावर ते पोत्यात भरावं. पोत्यात भरल्यानंतर त्याला मार्केटला नेऊन विकतात. मार्केटला नेऊन ती करडी विकल्या जाते. विकल्यानंतर त्याचं बिल येतं, पट्टी येते, पैसे येतात. पैसे तिथून घेतले आडतीवरून, त्या मार्केटमधून पैसे घेतले की तीच माणसं पुन्हा बाजारात जातात आणि बाजारात केमिकलचा डब्बा तेलाचा घेतात आणि ते घेऊन घरी जाऊन स्वयंपाक करतात. म्हणजे मला सांगायचं तर तुम्हाला कळालं मला जे बोलायचं ते. निरोगी घरचं तेल आडतीला मार्केटला आणि आडतीवरचं किंवा बाजारातलं ते केमिकलचं तेल घराकडं. म्हणजे संसार तरी नेटानं जमायला का बघा. दोन्हीकडे माणसाची फजिती आहेच. देवना संसार तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर देवना संसार तुका दोन्हीकडे देवना संसार तुका दोन्ही कर देवना संसार तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर देवना संसार तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर तुका दोन्हीकडे चोर. देवना संसार तुका दोन्हीकडे चोर. दोन्हीकडे आपल्याला थारा लागत नाही. आणि जो माणूस असं जीवन जगतो, नाथ महाराज सांगतात तो माणूस शून्य आहे. एका जनार्दनी वाया गेले सर्व देवना संसार दोन्ही शून्य. त्या एक माणसाचं जीवन शून्य आहे. या सगळ्या आत्ता सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये बसणारे म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आपलं जीवन शून्य आहे. धन्य जीवन कोणाचं तर धन्य जीवन हे साधू संतांचं. साधू संतांचं जीवन कशामुळं धन्य घडलं, कोणाचं जीवन धन्य असतं ऐका. जी माणसं आपलं जीवन, आपलं सगळं प्राप्त झालेलं जीवन, आपल्याला प्राप्त झालेला काळ भगवत भजनामध्ये खर्च करतात, हे जीवन हरीच्या रंगामध्ये रंगवतात, त्याचं जीवन धन्य आहे. धन्य जगी तोचे एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक धन्य जगी तोचे एक हरी रंगी नाचे. हे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी
धन्याचे. जी भगवंताच्या रंगात रंगली, जी पंढरीनाथाची ज्ञानोबारांची वारी करतात ते वारकरी, ती साधक धन्य आहेत. जी भगवंताच्या भजनात त्याच्या रंगात रंगलेली आहेत. वारी वारकऱ्यानं करावी तोच वारकरी धन्य. धन्य वारकरी पंढरीचे. वारकऱ्याचं जीवन धन्य का तर ती वारी करतात. वारी करा म्हणून सांगणारे बक्कळ आहे, पण वारीला येणारी माणसं कमी आहेत. हे वारी करा म्हणून सांगतात पण वारीला येत नाही. ते वारीला आलेच तर वाकरीला येतात. कुठं वाकरी माहिती आहे की तुम्हाला? वाकरीला येतात. आणि आपण चाललेल्याच वारकऱ्याच्या गळ्यातला टाळ ते घेतात, गळ्यात घालतात आणि तिथं मग ते टाळ वाजून पावल्या खेळतात. आणि पावल्या खेळून मग त्यांच्या फोटो काढणार कोणतं आणि मग ते स्टेटसला ठेवणार आणि त्याच्या खाली लिहिणार हे भजनात दंगले, हे भजनात रंगले. ते भजनात जर दंगले का तर आम्ही काय आळंदीपासून पंढरपूर पर्यंत काय मकची कंस भाजीत गेलो का काय? ते भजनात दंगले आम्ही काय केले? म्हणजे जो माणूस सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपलं जीवन पंढरीनाथाच्या ज्ञानोबारांच्या विचाराशी त्यांच्या भजनाशी संलग्न राहिलेला असतो, त्याच वारकऱ्याचं, त्याच साधकांचं जीवन धन्य आहे. तुका म्हणे धन्य त्याचे जीने, जेने वासुदेवी घातले दान. तयान लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. तुका म्हणे धन्य त्याचे जीने, जिही वासुदेवी घातले दान. तयान लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. म्हणे त्याचे धन्य झाले जिने, जे हे वासुदेवी घातले दाने. ज्यांनी आपलं जीवन भगवत चरणाशी संलग्न केलेलं आहे, संत विचाराशी संलग्न केलेलं आहे, संतांनी दाखवलेल्या वाटनं किंवा भगवत भजनात संतांनी सांगितलेल्या वचनामध्ये आपलं जीवन खर्च केलेलं आहे, त्यांचं जीवन धन्य आहे. भगवंताच्या रंगात रंगले त्याचं जीवन धन्य. ज्ञानोबारांकडे पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय किती भक्तीमध्ये मग्न झालेले आहेत. ज्ञानोबाराय तर हे त्यांचं मूळ पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय हे योगी परंपरेतले, पण त्याच ज्ञानोबारांना खांद्यावर पताका घ्यावी, गुढी घ्यावी, पंढरीची वारी करावी ही अपेक्षा ज्ञानोबारांच्या जर अंतकरणात असेल तर ज्ञानोबारांसारखा उंचीवरचा वैष्णव पाहायला मिळणार. म्हणून ज्ञानोबाराय हे भजनामध्ये दंगलेली आहेत, म्हणून ज्ञानोबाराय हे धन्य आहेत. अशी धन्यता ज्ञानोबारांच्या बाबतीत सेना महाराजांनी दिली. आणि ज्ञानोबाराय त्यांना दंडवत घालतात की धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे. ज्ञानोबारांच्या बाबतीत वारकरी संप्रदायाला जेवढी संत मंडळी प्राप्त झाली त्या सगळ्यांनी ज्ञानोबारांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ज्ञानोबारांचं तोंड भरून वर्णन केलं सगळ्या संतांनी. ज्ञानोबाराय सगळ्या संतांमध्ये लहान वयाचे आहेत, पण ज्ञानोबारांचं वर्णन, ज्ञानोबारांच्या चौपट सुद्धा ज्यांचं वय आहे. ज्ञानोबारांचं वय 92, एवढी वर्ष जगलेला महात्मा. पण नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानोबारांचं किती तोंड भरून ज्ञानोबारांचं नामदेवरायांनी जेवढं वर्णन केलं तेवढं कोणी केलं नाही, कारण समाधी काळापर्यंत नामदेवराय उपस्थित आहेत ज्ञानोबारांसोबत. मी कशासाठी बोलतोय? सगळ्यांच्याच बाबतीत, ज्ञानोबारांच्या बाबतीत सगळ्यांच्याच अंतकरणामध्ये मात्र कृतज्ञता आहे, तो भाव आहे. अगदी उंचीवरचं जीवन सगळ्या साधकांसाठी, सगळ्या संतांसाठी ज्ञानोबारांचं आहे. वेळोवेळी सगळे संत महात्मे ज्ञानोबारांना दंडवत घालतात, नमन करतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रय जननी देवाची ज्ञान देवाचरणी, ज्ञान देवाचरणी, ज्ञान देवाचरणी, ज्ञान देवाचरणी. मस्तक असो दिन रजणी, मस्तक असो दिन रजणी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी, मस्तक असो दीन रजनी. ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिन. नाथ महाराज ही ज्ञानोबारांच्या चरणाशी दंडवत घालतात. सगळे संत मस्तक होतात. ऐका, तसं सेना महाराज ही ज्ञानोबारांच्या चरणाशी नतमस्तक झालेली आहेत, दंडवत घालतात. धन्य महाराज
अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे. ठीक आहे महाराज, ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीशी तुम्ही ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाशी दंडवत घालता. ज्ञानोबाऱ्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलंच म्हणजे फलश्रुती आहे का? शेना महाराज म्हणले ज्ञानोबाऱ्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं म्हणजे फलश्रुती असं नाही. ज्ञानोबाऱ्यांचं केवळ नाम जरी घेतलं त्याचा महिमा काय आहे? शेना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. हे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उदरती दयाचे सकळ कुळे, उद्धरती दयाचे सकळ कुळ, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. हे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, नाम घेती वाचे. नाम घेती ठोंबार कुमाई विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, हे विठोबार खुमाई, विठोबार विठोबार खुमाई, कुंडली गवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार खुमाई, हरी विठ्ठल ज्ञानोबाऱ्यांचं चिंतन जरी आपण केलं, फलश्रुती काय? शेना महाराज सांगतात, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयाची सकळ पुळे. भगवंताच्या नामाचा जो महिमा तोच ज्ञानोबाऱ्यांच्या नामाचा महिमा. दोन्हीत भेद करता येणं शक्यच नाही. तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबारायामध्ये देवामध्ये भेद काय करा? ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पंढरीनाथ आहे. लोपले ज्ञान जगी इकणे कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पंढरीनाथाचे. किंवा नामदेवरायांचा आणि पांडुरंगाचा जो संवाद चालू आहे, त्या संवादामध्ये पंढरीनाथ म्हणू लागले, मी तुम्हाला कोणासोबतही धाडतोय असं नाही नामया, मी ज्यांच्यासोबत धाडतोय त्याचे तर माझ्यात काय फरक आहे? तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा. देवामध्ये ज्ञानोबारायांमध्ये फरक करता येत नाही. म्हणून त्यांच्याकडून जी मिळणारी फलश्रुती आहे पांडुरंगाकडून देवाकडून, तीच ज्ञानोबारायांकडून प्राप्त होते. बरं ऐका, सोपं सांगून चालतो पुढं. आपण देवाला देव म्हणतोच कशामुळं हो? कोणत्या आधारावर देवाला आपण देव म्हणतो?
झालं एवढं सांगतो मी सेवा आटपतो. देवाला देव कशामुळे म्हणतो आपण? ज्ञानोबा म्हणले 6 गुण त्याच्याकडे आहेत म्हणून तो देव आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. 6 गुण हे देवाकडे असल्यामुळं आपण देवाला देव म्हणतो. जशी देवाकडे हे 6 गुण आहेत तसेच ज्ञानोबारायकडे आधी संतांकडे हे 6 गुण आहेत. म्हणून संतांमध्ये आणि देवामध्ये भेद करता येत नाही. ऐका, देवाकडचा पहिला गुण कोणता आहे? यश. देवाकडे जसा यश गुण आहे तसा यश गुण संतांकडे आहे. संतांकडचा यश गुण म्हणजे संतांची कीर्ती. संतांचं यश म्हणजे संतांची कीर्ती आहे आणि ती फक्त इथपुरतीच मर्यादित असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. ही संतांच्या जवळचा असणारा कीर्ती म्हणजे यश आहे. बर, जसं देवाकडे यश तसं संतान देवाचं यश म्हणाल तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर दुर्वा नितिर्मतिर मम. जसं देवाकडचं यश संतांकडचं यश म्हणजे संतांची कीर्ती. एक संपलं. दुसरं देवाकडचं यश कोणतं? देवाकडचं गुण कोणता आहे? दुसरा श्री. श्री श्री म्हणजे लक्ष्मी आहे. संतांजवळची श्री म्हणजे संतांचं सौंदर्य. काय संतांचं सौंदर्य आहे? ज्या संतांकडे ज्या महापुरुषाकडे पाहिलं की पुण्य पदरात पडावी संतांच्या जवळचं असणारी श्री आहे. प्रमाणात वेळ घालत नाही किंवा सोपं सगळ्यांच्या पाठांतरात. आता ज्ञानेश्वरीत घुसल्यावर वेळ जाईल आपला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा हे ज्ञानोबरांचं असणार असं. त्यांच्याकडे पाहिलं की दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्ञानोबरांचं आधी संतांचं दर्शन घडलं की संतांच्या जवळची ही श्री आहे, लक्ष्मी आहे संतांचं सौंदर्य. बर, ऐका, यश, श्री. तिसरा गुण देवाचा औदार्य. देवाकडचं औदार्य किती आहे हो? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. हे देवाच्या जवळचं असणारं औदार्य आहे. संतांचं औदार्य किती आहे सांगा? ज्ञानोबारांचं औदार्य म्हणाल तर ज्या समाजानं ज्ञानोबारांना हिणवलं, ज्ञानोबारांना खायला पीठ मिळू दिलं नाही, पण त्यांच्या सुद्धा कल्याणासाठी ज्ञानोबारांनी जगाच्या कल्याणासाठी या सगळ्या मंडळीच्या कल्याणासाठी आपल्या पदरामध्ये विश्व कल्याणाचा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ टाकावा. ही ज्ञानोबारांच्या जवळची असणारी औदार्य आहे. ज्ञानोबारांचं औदार्य आहे. संतांजवळचं औदार्य अलौकिक आहे. ते शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही. पुढा स्नेह पाझरे स्नेह औदार्य. मागा चालते अक्षरे मग शब्द पाठी अवतरे कृपा आधी. संतांच्या जवळ औदार्य आहे. बर, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान. संतांजवळचं ज्ञानोबारांच्या जवळचं ज्ञान किती आहे हो? अहो, ज्ञानोबारांकडे ज्ञान किती असं म्हणायची गरज नाही. ज्ञानोबाराय म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ज्ञानोबाराय. ऐक का ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानालाच हातपाय फुटले म्हणजे ते ज्ञानोबा. ज्ञानालाच हातपाय फुटले. ऐका, ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य. देवाकडे वैराग्य आहे तसं संतांकडे वैराग्य आहे का? अहो, संतांकडचं वैराग्य ज्ञानोबारांकडचं वैराग्य किती आहे? इतर संतांकडे वैराग्य, पण ज्ञानोबारांचं एवढं परखड वैराग्य आहे का नाही? ज्ञानोबारांचं वैराग्य म्हणजे जन्मलेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे. जन्मलं तेवढा स्त्रीचा स्पर्श, आईचा स्पर्श, नंतर स्त्रीचा शरीराचा सुद्धा स्पर्श नाही. हे ज्ञानोबारांच्या जवळचं असणारं वैराग्य. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. देवाच्या जवळ जसं ऐश्वर्य आहे, संतांच्या जवळचं काय ऐश्वर्य आहे? इथं मात्र घोडं पेंड खाल्ल्यासारखं वाटतंय आपल्याला. संतांकडे काय आहे बघायला गेल्यावर दिसत नाही ना. पण संतांचं जे वैभव आहे, संतांकडचं जे ऐश्वर्य आहे ते अलौकिक आहे. देवाचं ऐश्वर्य तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना पाठ आहे. सांगू का? वाळवंटापासोनी माहा द्वारापर्यंत सुरवराची मंदी उभे जोडोनी हात. सगळी देव पांडुरंगाचं दर्शन घडावं म्हणून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तिष्ठत हात जोडून उभा टाकलेले आहेत. हे देवाचं असणार वैभव आहे, देवाचं वैभव आहे. संतांचं वैभव काय? संतांचं वैभव असं आहे, ज्या देवाच्या दारात ही सगळी देव तिष्ठत उभा टाकली, ज्या पांडुरंगाच्या दारात, तो पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारांची स्वतःच्या हातानं पूजा करतो. हे ज्ञानोबारांचं वैभव आहे. हे ज्ञानोबारांचं वैभव आहे. नामदेवराय सांगतात का नाही,
पंढरीनाथ प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने ज्ञानोबांची पूजा करतो. विष्णू मूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजरी केशिराज, त्यांचे मस्तके वाहत असे. ज्ञानोबांची पूजा देव करायली प्रमाणात बरे. ऐका, विष्णू मूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजरी केशिराज, त्यांचे मस्तके वाहत असे. एवढ्यावर देव थांबले नाहीत. मग देवानं काय केलं? मग चरण तीर्थ घेतले. ज्ञानोबांची चरण धुतले पांडुरंगानं आपल्या हातानं. जगाचा मालक ज्ञानोबांची चरण धुतोय. चरण धुवून काय केलं? ते चरण तीर्थ आपल्या हातामध्ये घेतलं. पुढं तेने समस्त मंदिर शिंपिले. सगळं मंदिर शिंपून पवित्र मंदिर केलं. थांबले नाही तेवढ्यावर देव. देवगानी पुढं काय केलं? आपणा मुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी. देवानं उरलेलं ज्ञानोबांच्या चरणाचं तीर्थ पिलं आणि पिऊन देव म्हणतो म्हणे कृतकृत्य झालो मी. तुम्हाला आम्हाला विचारलं आपल्या मुक्तीला साधन काय, तर तुम्ही आम्ही सांगू शास्त्र पठण, भगवत भजन, तप जप केला तर आम्हाला ती मुक्ती प्राप्त होईल. पण देवाला विचारा, देवा तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर पर्याय काय? देवानं सांगितलं तुम्हाला बाकीचे भरपूर पर्याय असतील, पण मला मात्र ज्ञानोबांच्या चरण तीर्थाशिवाय पर्याय नाही. हे ज्ञानोबांच्या जवळच असणारं वैभव आहे, ऐश्वर्य ज्ञानोबांचं आहे. म्हणून जशी देवाकडे 6 गुण लागलेली आहेत तशी आमच्या ज्ञानोबांकडे संतांकडे लागलेली आहेत. म्हणून देवाच्या भजनानं जी फलश्रुती आहे, ज्ञानोबांच्या भजनानं तीच फलश्रुती आहे. सेना महाराज सांगतात, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरते तयाचे सकळ कुळे. ज्ञानोबांच्या नामाचा महिमा नाथ महाराजांनी सांगितला. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, त्याशी ब्रह्मपदी ठाव, ऐसे शिवादी देव बोलिले. ज्ञानोबांच्या नामाचा महिमा अलौकिक आहे. ठीक आहे महाराज, ज्ञानोबांच्या नामाचा हा महिमा आहे. जर ज्ञानोबा ज्या ठिकाणावर राहतात त्या ठिकाणाचा, त्यांनी ज्या राहिलेल्या ठिकाणाचा जो काही परिणाम काही आहे का, त्याचं काही महत्व आहे का? त्याचं महत्व महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, तुटती यातना सकळ त्यांच्या. ज्ञानोबा ज्या ठिकाणावर राहतात, ज्या स्थानामध्ये ज्ञानोबा राहतात तिथलं महत्व काय? इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, इंद्रायणीचं स्नान. आणि नित्य प्रदक्षिणा ज्या वारकऱ्यांच्या जीवनात आहे, काय होतं? तुटती यातना सकळ त्यांच्या. यातना नाम दुःख त्याच्या जीवनातलं नाहीच होतं. हे ज्ञानोबा ज्या स्थानात राहतात त्या आळंदीचा हा महिमा आहे. ठीक आहे महाराज, लक्षात आलं. ज्ञानोबा ज्या ठिकाणावर राहतात त्या आळंदीचा, त्या ठिकाणाचा, त्या स्थानाचा हा महिमा आहे. अशा ज्ञानोबांना जो शरण गेला त्याच्या जीवनात काय फलश्रुती आहे ही सेना महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने, सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने. सेना म्हणे ज्याचे धन्य झाले जीने, सेना म्हणे ज्याचे धन्य झाले जीने. सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने, सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने. ज्याचे धन्य झाले जीने, सेना म्हणे ज्याचे धन्य झाले जीने. ज्ञानदेव दर्शने मुक्त होते, ज्ञानदेव दर्शने मुक्त होते, मुक्त होते. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. ज्ञानदेव दर्शने मुक्त होते, ज्ञानदेव दर्शने मुक्त होते, मुक्त होते. ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरते तयाचे सकल कुले,
उद्धरते तयाचे सकल कुले उद्धरते तयाचे सकल कुले उद्धरती तयाचे सकल कुले उद्धरती तयाचे सकल कुले सकल कुले या ज्ञानेवचे नित्य नाम घे देवाचे या ज्ञानेवचे नित्य नाम घे देवाचे सेना महाराज सांगतात सेना म्हणे त्याचे धन्य झाले जिने त्या साधकांचं त्या वारकऱ्यांचं जीवन धन्य झालं. ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं की तो साधक मुक्त झाला. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबारांचं महत्व असं आहे, या अलंकापुरीचं या आळंदीचं महत्व असं आहे. पंढरीनाथानं ज्ञानोबारांना विचारलं की माऊली काहीतरी मागा, काहीतरी मागा. ज्ञानोबारांनी मागितलं पण ते जगत कल्याणाचं मागितलं. माऊली म्हणले हे अलंकापुरासी स्थापावे कोटी तीर्थासी, जो 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 येईल स्नानासी तो वैकुंठासी न्याहावा. ज्ञानोबाराय म्हणले बाकीचं काही करू नका देवा, पण जो जो वारकरी या इंद्रायणीच्या स्नानाला येईल त्यासे वैकुंठासी न्याहावा. ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्यासाठी मागून घेतलेल्या आळंदीसाठीचं दान आहे. आपण सगळीजण इथं आलेली आहात. ज्ञानोबारांच्या चरणाशी आपण संलग्न झालात, ज्ञानोबारांच्या चरणाशी आपण दंडवत घातला. परिणाम काय? या ज्ञानदेवाचे चरणी काय होतं? सेना म्हणे त्याचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. मुक्तीची साधनं करावं लागलो मुक्त होण्यासाठी तर खडतर प्रवास करावे लागतील, पण साधकांसाठी ज्ञानोबारांनी पंढरीनाथांनी आपल्यासाठी सोपी अशी दाखवलेली वाट आहे. एकनाथ महाराज म्हणतात मुक्त होण्यासाठी प्रक्रिया बाकीच्या खूप कठीण आहेत, पण हीच मुक्ती जर तुम्हाला हवी असेल एक काम करा, ज्ञानोबारांच्या जवळ या. समाधीचं दर्शन घडलं की सगळं प्राप्त होतं.
भुक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. ज्ञानोबऱ्यांची समाधी पाहिली की सगळं काही प्राप्त होतं. म्हणून सेना म्हणे त्याचे धन्य झाली जिनी ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेते वाचे उद्धरती तयाची सकळ कुळे झालेली सेवा. तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी श्री गुरु रामदास महाराजांच्या चरणी ज्ञानोबारांच्या आधी आपल्या सगळ्या उपस्थित वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना माझी तब्येत बरी नाही. त्याच्यात आजच्या 2 सेवा मी महाराजांना म्हणलो तो भागून घेतलं तर बरं होईल. पण महाराज म्हणले 20 मिनिट 15 मिनिट बोला पण या. पण असं म्हणता म्हणता 1.5 तास पावणे 2 तास सेवा झालेली आहे. तेव्हा आपण उदार अंतकरणानं ही सेवा गोड करून घेतली एवढी अपेक्षा तुमच्या चरणी करतो की बोलता बोलता जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात